नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाचे झटपट होणारे अप्पे. यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. अगदी झटपट हे अप्पे तयार होतात आणि याबरोबरच एक मस्त अशी उपवासाची चटणीसुद्धा आपण बनवणार आहोत, ज्याबरोबर हे अप्पे खूप छान लागतात. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया उपवासाचे अप्पे. तर इथे सुरुवातीला मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे आणि 1 वाटी वरईचे तांदूळ किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ते घेतलं आहे. तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि त्याने अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर मोजून घ्या. आता हे दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये हे वरईचे तांदूळ घातलेत आणि त्याबरोबरच साबुदाणासुद्धा यातच घालायचा आहे आणि दोन्हीही एकत्रच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ह्याला आता जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे, फक्त थोडंसं 3 ते 4 मिनटं ह्याला आपण असं गरम करून घेऊया, ज्यामुळे साबुदाणा आपण नंतर बारीक करणार आहोत, त्याची पूड करणार आहोत. तर पटकन अगदी त्याची पूड होईल आणि साबुदाणा अगदी हलका फुलका होईल. तर असं हे मी दोन्ही 3 ते 4 मिनटं भाजून घेतलं आहे. थंड करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर हा साबुदाणा आणि वरईचे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. तर पहा, याची अशी पूड करून घेतले मी. जसा रवा असतो बारीक, त्याप्रमाणे ही बारीक याची पूड तयार झाले. तर आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. तर त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी दही मोजून घेतलं आहे, ते घातलं आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. तर इथे मी 3 हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घातलेत, म्हणजे पटकन बारीक होतील. यामध्ये आता त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं, ते सुद्धा घालूया. आता हे पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे. तर पहा, हे मी पुन्हा वाटून घेतलं आणि वाटताना पुन्हा मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं होतं बारीक होण्यासाठी. तर इथे यामध्ये मी आतापर्यंत 1 वाटी पाणी घातलं. तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे पहा, हे सगळं जे वाटून घेतलं होतं आपण, ते मी ह्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी 1 मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट घालते आहे. यानंतर 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. डेसिकेटेड कोकोनटऐवजी तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी चालेल. हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सोलून घेतला आणि नंतर किसून घेतला. तर हा बटाट्याचा किस यामध्ये घालायचा आहे. इथे मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. उपवासाला जर कोथिंबीर चालत असेल तुम्हाला तर घाला, नाहीतर स्किप केली तरी चालेल. हे आता सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालूया. तर आता इथे मी पाणी घेतलं आहे. तर 1 वाटी पाणी घेतलं आहे, त्यातलं अर्धं घातलं. मिक्स करून घेऊया. तर हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे. तर हे व्यवस्थित मी पाणी मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे असं पहा, अगदी परफेक्ट आहे. असं आपल्याला हे इतपत घट्ट हवं आहे. तर यामध्ये आता आपण मीठ घालूया चवीप्रमाणे. तर इथे मी अर्धा चमचा यामध्ये मीठ घालते आहे. मीठसुद्धा मिक्स करून घेऊया. तर आता हे अप्पे बनवण्यासाठी पीठ तयार आहे. आता हे आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत मस्त अशी चटणी बनवूया. तर इथे चटणीसाठी मी साहित्य घेतलं आहे. 1 मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. इथे तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता. 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घेतलेत, भाजून सोलून घेतलेत शेंगदाणे. हिरव्या मिरच्या घेतल्यात. 1 मोठा चमचा दही घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि पाव चमचा जिरं घेतलं आहे. तर हे सगळं चटणीचं साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. तर ही चटणी मी वाटून घेतली आहे. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे मी 1 चमचा तूप गरम करून घेतलं आहे. यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि ही फोडणी आता चटणीवर घालायची आहे. तर ही मस्त अशी उपवासाची चटणी तयार आहे. अप्प्यांबरोबर ही चटणी खूपच मस्त लागते. चटणी तयार आहे. आता आपण अप्पे बनवूया. तर आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया.
तर आता हे अगदी परफेक्ट झालं आहे पहा. तर हे अप्पे बनवण्यासाठी तयार आहे. तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही यामध्ये चिमूटभर सोडा घालू शकता. मी इथे आज घालणार नाही आहे. तर इथे मी अप्पे पात्र गॅसवरती गरम करत ठेवलं आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता प्रत्येक भांड्यामध्ये 1 चमचा जे आपण पीठ तयार केलं आहे अप्प्यांचं ते घालायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं एका बाजूने अप्पे भाजून घ्यायचेत. तर इथे पहा साधारण 3 मिनटं झालेत. आपण अप्पे झालेत का पाहूया. आपण उलटून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त रंग आला आहे याला. तर सगळे अप्पे असे उलटून घ्यायचे आहेत. खूपच मस्त अप्पे होतात हे आणि अगदी झटपट तयार होतात. तर असे सगळे अप्पे मी उलटून घेतलेत आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अप्पे 3 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. तर आता पहा दोन्ही बाजूने अप्पे छान भाजून झालेत. पहा सोडा न घालताही मस्त फुललेत अप्पे. तर असे काढून घेऊया. तर हे सगळे अप्पे काढून घ्यायचे आहेत आणि असेच आपण उरलेले अप्पेसुद्धा बनवून घेऊया. तर इथे पहा अप्पे तयार आहेत. तर हे झटपट होणारे उपवासाचे अप्पे आणि त्याबरोबर ही चटणी. तर ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.